गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आता मी आजीकडे आली आहे. म्हणजे मला जरा टाईम झाला येऊन. आता मी बिल्डिंगखाली एकटीच बसली आहे. तिकडे यश आणि त्याची पोरगी आहे गाडीमध्ये, गाणे वाजवून बसले आहेत. अजून तर कोण आहे नाही बिल्डिंगखाली, पण मी अशीच आली. मला घरी कंटाळा येत होता म्हणून, आणि पूर्ण दिवस घरी एकटी काय करेन म्हणून मी आली. आणि आज जरा असं कुर्ता घातला आहे, रोज रोज तेच. आणि आजीकडे पण येत होती म्हणून जरा असं खिडकी त्या मग कशी हाय करते बघ. आता बघत नाही हां. असं वाटतंय की मला डेट म्हणजे माझी जवळच येणार आहे. तर मला आता असं वाटतं की मी होणार आहे. मला कसं तरी होतं आहे. दादा मी जाणार मेडिकलमध्ये पहिला, मग नंतर आजीकडे जाणार, कारण मला आता लय कसं तरी व्हायला लागलं आहे. तर मी पहिला जाते मेडिकलमध्ये, पप्पाकडे जाणार आहे. मग पप्पा पहिलं तर बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पप्पाला एक जॅकेट द्यायला मी पप्पाकडे चालली आहे, आणि नंतर मी मोनूसोबत बाहेर जाणार आहे कुठेतरी असं, कारण मला खूप कंटाळा येतो आहे घरी, म्हणून मी जाणार आहे मोनूसोबत थोडंसं बाहेर. आणि पहिला तर पप्पाकडे जाऊन पप्पाला हा जॅकेट देईन. पप्पा चालेल कॉकटेल पार्टीमध्ये. आमच्या फॅमिलीमध्ये एक खूप मोठं लग्न चालू झालं आहे, पण या कॉकटेल पार्टीमध्ये फक्त कपल्स अलाउड आहेत, बच्चा पार्टी नॉट अलाउड. तर आम्ही कोणाच जाणार नाही आहे. तर बाकी सर्व जाणार आहे. पप्पा असेच जाणार आहे. पप्पा कोणासोबत नाही जाणार आहे, पण पप्पा पण जाणार आहेत. जाणारच ना मग आता थोड्या वेळाने मी पण तिकडे पोहोचेन, पप्पाला जॅकेट देईन, मग नंतर चालू करते मी ब्लॉग. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तोंड पण लागलं, तोंड का आपण ह्याला पण काहीतरी करून फिक्स करूया कुठेतरी. जाऊ दे, हातात पकडण्यापेक्षा मी असंच ठेवते. आणि इशू दे मी आता जस्ट उठली आहे, तर तुम्ही लोक माझा थोबडा बघून तर समजूनच गेले असे. मी जस्ट उठली आहे हल्ली मी पूर्ण. आणि मी सकाळी उठली म्हणजे मी खूप रात्री मला झोप येत नव्हती, तर मी रात्री 4 वाजता झोपली. 4 वाजेपर्यंत मी रील्स बघत होती, बाकी काय नव्हती करत, मी रील्स बघत होती. आणि येशूचा फोन हा ट्रेनमध्ये तुटून गेला. आणि मग येशूने मला सकाळ उठवलं, पार्सल आलाय, फोन दे, पे करायचा आहे. सो मी जो पार्सल मागवला होता फॉक्सटेलवरनं परत, तो परत आला आहे. एक तर ते तर झालं. आता ते पण नायकावरनं मम्मीने मागवलेलं, पण फॉक्सटेलचे प्रोडक्ट्स होते त्याच्यामध्ये. हां, म्हणून तुम्हाला थोडंसं महाग भेटलं. मी डायरेक्ट फॉक्सटेलच्या वेबसाईट, इन्स्टावरचा जो पेज आहे मेन फॉक्सटेलचा, त्याच्या खाली बायोमध्ये जी लिंक असते त्याच्यावरनं मी ऑर्डर केला. आणि त्याच्यामुळे मला 2 प्रोडक्ट आय थिंक फ्री भेटले, आणि एक्स्ट्रा अजून 2 प्रोडक्ट्स आय थिंक काहीतरी भेटले. आपण बघूया. आणि मला हे सर्व फक्त 1207 हां, म्हणजे 1200. ह्याच्याने माझ्या नाकाची केस जळाली. ह्याच्याने येशूच्या नाकाची केस जळाली बोलते. आणि पाहिलं रोज वॉटर टाईप ऑफ येते फ्रेग्रन्स. आता आपण हे बोलूया, म्हणजे रोज प्लीज डोंट आता मी पहिले हे खोलते आणि मग चालू करते. एकदम नॉर्मल होऊन जाते ना कॅमेरा, एकदम नॉर्मल. त्याची लाईट नाही लागत आहे. तू पण या ना, किती गोरी वाटते आहे. आणि प्लीज ते जरा मागचं थोडंसं इग्नोर करा गाईज, कारण मी पाहिलं जॅकेट घातलेलं तर मी असा टाकलाय त्याच्यामध्ये. आणि येशू प्लीज गिव रिस्पेक्ट टू मी. अंडे में से बाहर निकलो बच्चे. येशूचं असंच तोड होत असतं जेव्हा पण मी असं काहीतरी करते. येशू लागेल अशी बघते, ते असतं ना तशी करते. एकदम मीन गर्ल वाईब्स येतात मग येशूकडनं मला. खरं येशू तू आहेस काय तशी थोडीशी एकदम, म्हणजे लोकांना असं बघून बघितलं आहे म्हणजे. पण मला अशी पोरी नाही आवडत येशी. मला कुठे तू आवडते. हेच ना, चांगले लोक नाही आवडत आजकालच्या जनरेशनला. चांगल्या लोकांची घाट मारतात ह्या लोक. अरे या खुलता काय नाही. अरे केसांमध्ये अडकला.
मी काल मोनू सोबत जाणार होती पण मोनूने मला टोपा दिला गाईज. आणि मग मी म्हणा मी बोलणार. ओ वाव स्टिकर्स. ए वाव. वाव. पण माझ्या लॅपटॉपवर लावू काय फॉक्सटेलचे काय लावू. गाईज मला टोटल 1 2 3 4 and 5. अरे भाई हॅपी बर्थडे टू यू. मला फॉक्सटेलचे एवढे सर्व प्रोडक्ट्स भेटले आहेत ओनली 1201 मध्ये. ए साड़ी साड़ी बघ. एक हवा का झोंका आएगा तो सब नीचे आ जाएगा. म्हणजे पाठी. चिकन साडी सुकायला घालतो भाई. पण ठीक आहे. आपण एवढे अचानक गोरे कसे झालो. बॅक कॅमेरा करून फ्रंट केला तर ह्याचा कमाल होता. हा फॉक्सटेलचा कमाल होता. ही सेम डुई सनस्क्रीन जी मम्मीकडे आहे. पण एक एक्स्ट्रा सांगतो जी तुझ्या अँड सुपर ग्लो मॉइश्चरायझर. पाहिजे होता मला. तुला नाही भेटणार. मी यूज करणार. भाजी में गिरा. नियासिनामाइड सरकिम सीरम. नॉर्मल टू ऑइली स्किन. माझी नॉर्मल टू ऑइली. माझी ड्राय आहे थोडीशी. मी बघणार आलाम फॉक्सटेलचा D10 मास्क जो ऑरी वगैरे सर्व क्ले मास्क जो करत होते ते. आणि हे मला ह्याच्यामध्ये फ्री भेटले. हे काय आहे ते बघूया आता. ह्याच्यामध्ये हुला हूप स्क्रब अँड शाईन. हिचा बॉडी वॉश पाहिजे. हो छोटे मिनी प्रोडक्ट्स आले आहेत 2. चिरकुट तुझ्यासारखे आहेत ना. बॉडी वॉश. गाइस मेरे एक उंगली जितना है ये. हाहा एंजॉय द मोमेंट गाइस. बॉडी स्क्रब. ई माझ्या हाताला. इशू पागल. इशू अशी ओव्हर ऍक्टिंग माझ्यासोबत नाही करायची. मला लय राग येतो. आणि हे 2 बघा. एक स्क्रब एक बॉडी वॉश आणि एक बॉडी स्क्रब आहे. एवढे निन्नू मिन्नू पुन्नू उन्नू मुन्नू से. मिन्नू मिन्नू काय. चिन्नू मुन्नू गुन्नू. ए चिन्नू मुन्नू. शी यार. चिन्नू मुन्नू. हे बघ आहे सर्व कचरा. हे मी बनवलं. ये सोनू जरा तुझा रूम टूर दे ना. नाही आता थोडा साफ करणार आहे मी माझं. नाही मम्मी रूम जाणून बुजून साफ नाही करत. पण हे दिसायला वाव काय मस्त कलर आहे ना. तसं रील बनवतात ना. मी नाही आहे. मी जी बहीणच नाही. आणि तुला ऍज अ बहीण अनइन्स्टॉल केलं. अनइन्स्टॉल एकदम. ए नाने 2 मिनिट थांबते काय. हळूहळू खोलून दे मला आणि बघू दे काय आहे. लीव. तो पण माझाच लॅपटॉप आहे. वाव काय सॅटिस्फाईंग होत हे. हो 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 हो. फिर उल्टी पोछा लाते. तू तुझ्या लाव. फिर ना उल्टी लाते ना. ये इधर से थोड़ा सा बाहर आ गया है दोस्तों. तर ते आपण हाताला लावून बघूया.
ओ वाव, काय थंड लागतंय, थंड. आणि हे कशाला होतं, बोचल लावायला. हे बघ किती थंड वाटतंय आणि एकदम असं जाडा आहे, जाडा. आता मी हे लावणार आहे पहिलं. हे बघ, एवढं मी हे केलं पण माझी स्किन नाही दिसत आहे, पण ते पूर्ण सर्व कव्हर होत आहे, पूर्ण हाताचं कव्हर होत आहे, पण माझी स्किन नाही दिसत आहे. म्हणजे हे खूप थोडा अमाऊंट घेऊन आपण ह्याचा चांगला यूज करू शकतो. ह्याच्यामधनं माझी स्किन नाही दिसत आहे. आता हे मी असंच ठेवणार आहे टाइम. बॉडीला लावणार आहे हसबंडची. माझ्याकडे आता एवढे स्किन केअर प्रोडक्ट झालेत ना गाईज. अभी मैं स्किन केअर करूंगी, अभी मैं गोरी होंगी. आणि मेन म्हणजे तर गाईज, ए बंद कर ना हे. पुस्तकानं करते. काहीतरी माझ्या फोन मध्ये गेम चाललाय, सुडुको. मला इशूला ना असं त्रास द्यायला नाही माझ्याकडे येते. आणि एवढे सर्व माझ्याकडे प्रोडक्ट असून पण मला असं वाटते की मी रात्रीची काहीच ह्याचा उपयोग नाही करणार आहे गाईस. तर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर माझ्या घरी या, रोज रात्रीचा स्किन केअर करा, तुमचा व्हिडिओ बनवा आणि झोपून जावा. कारण मला वाटतं हे तुमच्या यूजमध्ये येऊ शकतं रात्रीचं. जे लोक रोज रात्रीचे स्किन केअर करून झोपतात. आता माझी ही फोडी जरा लाईट झाली, गायब झाली आहे, फक्त ॲक्ने मार्क राहिला, स्कार. येशूला सवय आहे ना, पण येशू तुला माझी अशी वागायची, मग तू अशी झाली. अजून तर तुम्हाला माहित नाही मी येशू सोबत काय काय करते ऑफ स्क्रीन. आणि तेव्हा बोलते मग, आता की ना ब्लॉग मध्ये, ए खुलताही नाही है साला. केला हागला, हागा. रात्री पप्पा 4 वाजेपर्यंत मला फोन करतायत. मला एक पण कॉल नाही केलाय. कॉकटेल पार्टी मध्ये गेलेले ना, 4 वाजेपर्यंत फोन केलाय मला. दारू पिली असेल. कॉकटेल पार्टी यार इशू, कॉकटेल झालेले पप्पा रात्री. पप्पाच्या पोटात कॉकटेल बनली असेल. अगं नको हातावर करू इशू, कशाला करायचंय हातावर. कायच नाही यार. नियासिनामाइड मी हे खूप ऐकलंय. सिरम आहे हा. सो आपण हा रात्रीच, मला तरी वाटतं हे सर्व रात्री यूज केलं पाहिजे. तुला काय वाटतं? सिरम वगैरे रात्री लावून झोपायचं, सकाळी फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावायचं. व्हॉट्स से? आता हे सर्व डब्बे फेकणार आहे मी आणि फक्त प्रोडक्ट ठेवणार. त्याचे पण फेकून टाक. हा ना, उगाच म्हणजे खोलायचं टाकायचं. ही सेम आहे जान्हवीकडे. ही आहे सेम. तिला बोलत होती आता मी स्वतः करते. अरे इसकी माँ का निकलता ही नहीं है साला. कोलॅब नाही हे अजून. किती मस्त आहे बघ, किती मस्त. सोनू तू, मी एक बोलू काय? अंघोळ नाही केली. केली. हा मी बोलली, मी आता जस्ट उठली आहे आणि जस्ट उठून लावते. वाव छान आहे, मला आवडलं. हे वाले पण मॉइश्चरायझर चांगलं आहे. हे मम्मीचं आहे. हे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे. आता आपल्याकडे खूप सारे प्रोडक्ट झाले. वाव. आणि हे क्लेन्झर आहे, हायड्रेटिंग क्लेन्झर. आणि हे विटामिन सी ब्राईटनिंग सिरम. हीच दोघी सेम आहेत. सेम सनस्क्रीन आहे. ही वाली मी माझ्या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि ही ह्याच्यामध्ये ठेवणार आहे ह्या लोकांच्या यूजसाठी. मी माझी यूज करायची नाही, मी माझं नाव देऊन ठेवणार आहे ह्याच्यावर. हे बी खोल ना बे, खोलता क्यों नाही?
ह्याचा पण डब्बा काढून ठेवते आणि तुम्हाला दाखवते किती फॉक्सटेलचे प्रोडक्ट आहेत आता माझ्याकडे. तुम्ही लोक डॉट अँड की पेक्षा चांगलं आहे. हा ना, मला आवडलं डॉट अँड की पेक्षा, पण डॉट अँड कीची सनस्क्रीन टेंटेड वाली ती आहे. तीच बेस्ट आहे. पण त्या लोकांनी लास्ट टाइम मला काय पाठवलं मलाच नाही समजत आहे. अजून एक मला कमेंट वाचलेला मी तसाच. हे कोणतं आहे? नियासिनेमाइड वाला सिरम आहे. हा माझा आहे. अगं हा नवीन आहे इशू, माझ्या बॅग मध्ये ठेव. टिंग टुंगू टिंग टुंगू. मेंटल बहीण भेटली. हा तुलाच सांग. आता हे दोन पण खोलून बघतेस ह्याच्यामध्ये नक्की काय आहे कसं आहे. खूप छुन्नू मुन्नूच आहे हे, पण ठीक आहे. ठीक आहे ना. स्किन का खुलता हीच नाही आहे साला. सो मी हेच व्लॉग अपलोड करणार आहे आणि आज मी जरा घराचा व्लॉग काढेन. येशू पण आहे तोपर्यंत आणि हे आता हळूहळू सुकतंय. स्किन माखी डाल. वाव, बॉडी वॉश. गाईज 2 दिवसाचा बॉडी वॉश. पप्पाचा 1 दिवसाचा. पप्पा जेव्हा आंघोळ करून निघतात ना भाई, स्मेल मस्त येतो साबणाचा. जसं की पूर्ण वर्षाची आंघोळ एकदा केली आहे. सोनू हे पण बॅगेत Look how किती क्यूट आहे. cute. काय आहे ते? स्क्रब. हा पण स्क्रब आहे ना? अरे बाई तो डिटन मास्क आहे. अयो ह्याच्यात पण अर्धच दिलंय, पण हे फ्री मध्ये भेटलंय गाईज, तर त्या लोक असंच करणार ना. आणि हे जर मला काही समजलं नाही. ते पण अर्धच ब्राईटनिंग बॉडी वॉश. मी आज ठीक आहे. use करेन. काय नाही. सो आता आमच्याकडे एवढे सर्व प्रोडक्ट्स आहेत. इसके नीचे भी थोड़ा सा छुपा हुआ है दोस्तों. इतने सारे प्रोडक्ट स्किन केयर के करेंगे क्या हम? क्या करेंगे? थोबड़े पे लगाएंगे. हे काय? हे भी दिखाती हूँ रुको. हे प्रोडक्ट आमचे आहेत आणि पसारा बघा आम्ही किती केलाय. हे बघ, तू हे सगळं लावू शकते. बो वगैरे हां laptop वर. लावून टाक चल. सो गाइज बाय. हे मी वॉश करून मग दाखवते तुम्हाला लोकांना. लैपटॉप के साथ कुछ तो हो रहा है दोस्तों. ये कर रही है. काय काय करते? फॉक्सटेल का लावते? फॉक्सटेल नाही लावत. मग काय माहिती काय करते, पण ठीक आहे आपण बघूया काय करते ते. भाई मला हा लॅपटॉप कधीपासून घ्यायचा होता. फायनली मी घेतला आणि मला खूप चांगलं वाटतंय घेऊन. नाईस. पण हे इथे असं उलटं लावलंच आहे तू. ॲक्च्युली आपण आपला लॅपटॉप असा ओपन करतो, पण तू असं नाही लावला पाहिजे होतं. समोर जो बसेल ना. फाडला मी. राहू दे. तू कर बाबा. ठीक आहे पकड. जो करना है करो. हा सोनू, टॅनिंग तर निघाली आहे. राईट हँडचं आणि लेफ्ट हँडचं डिफरन्स. हे बघा दोन्ही सेम का वाटतं? सेम नाही, हावाला बघ गोरा वाटतोय. मला लांबून पण वाटतंय असं एकदम. घे ना इथून, घे ना माझ्या इथून, घे ना. हे बघ. वाटतं तर आहे. अभी क्या पता दोस्तों. मला माझ्या आईजनी तर माझ्या डोळ्यांनी तर मला दिसतंय की हे वाला जरा ब्लॅक दिसतंय आणि जिथे मी लावलेलं ते जरा गोरं वाटतंय. ठीक आहे.